सर, आपण आता म्हणजे स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर पुढील 2-3 दशकात मराठीत लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्यांबद्दल सांगू शकाल का? म्हणजे त्या काळात हम्म. लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्यांची काय वैशिष्ट्य होते असे तुम्हाला वाटते, आणि जमले तर हा. या संदर्भात काही उदाहरणे देऊ शकाल का? हो हो, चालेल चालेल. म्हणजे 50 नंतर, विशेष 47 नंतर आपण म्हणतो, 50 नंतरच्या कादंबऱ्या ज्या मराठीमध्ये नव्यानं निर्माण झाल्या, त्यातल्या प्रवृत्ती, प्रेरणा आणि प्रवाह हा यातला मुख्य भाग आहे. तर आपणाला असं दिसेल की त्याच्यामध्ये त्याची जी खास वैशिष्ट्य आपणाला आहे, हा, की नायक नायिका, वातावरण, शैली अशा ज्या रचल्या जाणाऱ्या कादंबऱ्या होत्या, त्याच्यापेक्षा त्या नव्या कादंबऱ्या वेगळ्या प्रकारानं निर्माण झाल्या. जीवनाबद्दलचं वाढतं कुतूहल तिच्यातून व्यक्त होऊ लागलं. माणसाचे स्वतःशी, इतरांशी आणि निसर्गाशी असलेले जे संबंध होते ते अधिक नेटकेपणानं कादंबरीमध्ये येऊ लागलेले दिसते. आणि मानवी भावभावना ज्या आहेत, राग, लोभ, द्वेष, संघर्ष, हे याच्याकडे अतिशय धिटाईनं हे नवे लेखक बघताना आपणाला दिसले. आणि अगदी झोपडपट्टीपासून महानगरापर्यंत, मोठ्या उच्च वर्गापर्यंतच्या जीवनाचे जे अनुभव आहेत ते मराठी कादंबरीमध्ये येऊ लागले. आणखीन मराठी कादंबरीचं अनुभव विश्व हे अधिक व्यापक झालं. आणि खूपच विस्तारलं. हे या काळाचं वैशिष्ट्य सांगता येईल. या काळामध्ये आपणाला असं दिसेल की ज्या तऱ्हेचे वेगवेगळे विषय आले, म्हणजे विकृती, वासना, नंतर असहाय्यता, एकाकीपणा, जीवनातील अर्थशून्यता, धर्मश्रद्धा, वैताग, असे माणसा माणसातील अनाकलनीय संबंध, नवे समाज दर्शन, राजकारण, मध्यमवर्गीय जीवनातील कौटुंबिक ताणेबाणे, औद्योगिक संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, स्त्री जीवनाचा नवा शोध, अशा तऱ्हेचे हे विषय नव्यानं मराठी कादंबरीमध्ये त्या टप्प्याटप्प्यावर येत गेले. आणि नवे प्रवाह त्यातून निर्माण झाले, जे पहिल्यापेक्षा अधिक म्हणजे त्यामध्ये ग्रामीण, प्रादेशिक, ऐतिहासिक, पौराणिक, चरित्रात्मक कादंबऱ्या, नंतर व्यस्ततावादी कादंबऱ्या, व्यक्तिनिष्ठ आकलन करणाऱ्या कादंबऱ्या, अशा कादंबऱ्या निर्माण झाल्या. ह्या त्यांच्यामध्ये प्रवाह, म्हणजे अनुभव विश्व विस्तारलं, नवे प्रवाह त्याच्यामध्ये आले. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या ज्या प्रेरणा आपण म्हणतो, त्या प्रेरणा म्हणून बोलायचं झालं तर यातल्या अनेक कादंबऱ्यांच्या प्रेरणा ह्या रोमॅन्टिक होत्या, वास्तववादी होत्या, व्यस्ततावादी म्हणजे ऍब्सर्ड होत्या, आणखीन व्यक्तिनिष्ठ होत्या आणि समूहनिष्ठ होत्या. अशा प्रेरणा त्यामध्ये हे या काळातल्या कादंबरींचं आपणाला एक वैशिष्ट्य सांगते की विस्तारलेला अनुभव विश्व, वेगवेगळे नवे विषय, धिटाईनं आलेले नवे विषय, आणि त्याच्या मागे असणाऱ्या रोमॅन्टिक, वास्तववादी आणि व्यस्ततावादी अशा प्रेरणा, आणि त्याच्याच बरोबर व्यक्तिनिष्ठ आणि समूहनिष्ठ अशा प्रेरणा या कादंबरीमधून आलेल्या दिसतात. तर या काळात प्रकाशित झालेल्या आणि तुम्हाला स्वतःला चांगल्या उल्लेखनीय वाटतील अशा काही कादंबऱ्या सांगू शकाल? खूपच आहेत तशा सांगायच्या झाल्या तर. हा. वेगवेगळे हे जे मी प्रकार हो. सांगितले, या प्रत्येक प्रकारामध्ये आपणाला अशा तऱ्हेच्या कादंबऱ्या या आलेल्या. तर श्रीना पेंडसेंच्या पासून जर प्रादेशिक कादंबरी म्हणून, तर पेंडसेंची रथचक्र सारखी कादंबरी आहे, गाजलेली गारंबीच्या बापू सारखी कादंबरी आहे, व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी सारखी कादंबरी आहे. तर व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी असेल, किंवा पेंडसेंची लवाळी सारखी कादंबरी, ही लवाळी, रथचक्र या दोन मला अतिशय आवडलेल्या कादंबऱ्या. आणि लोकप्रिय झालेली गारंबीच्या बापू सारखी कादंबरी, ही आपणाला सांगता येईल. ही मला हे झाले. माडगुळकरांचं जे लेखन आहे त्याच्यामध्ये आपणाला लोकजीवन ते वन्य जीवनापर्यंतच्या जो आवाका आहे तो त्यांनी मांडलेला दिसतो. आणि त्याच्यामध्ये आपणाला मग त्यांची बनगरवाडी सारखी क्लासिक कादंबरी ही त्याच्यामध्ये आलेली आहे, वावटळ सारखी कादंबरी आहे, करुणाष्टक सारखी कादंबरी, या मला त्यातल्या महत्वाच्या वाटतात. आणि मग ग्रामीण जीवनाचे अंतस्तर दाखवणाऱ्याही काही चांगल्या कादंबऱ्या, उदाहरणार्थ शंकर पाटलांची टारफुला नावाची गाजलेली कादंबरी ही आली, की ज्या कादंबरीमधून ग्रामीण भागातलं जे वास्तव आहे ते दहशतीचं जे वास्तव आहे, राजकीय जे वास्तव आहे, हुकुमशाहीचं जे वास्तव आहे, टारफुला ही कादंबरी मला महत्वाची वाटली. आणि अतिशय म्हणजे उद्धव शेळकेंची धग ही जी कादंबरी आहे, ह्या सगळ्या मराठीमधल्या त्याला चांगल्या. हमीद दलवाईंची इंधन ही कादंबरी आहे, रार बोराड यांची पाचोळा ही कादंबरी आहे, आनंद यादवांची गोतावळा ही कादंबरी आहे. तर या काही कादंबऱ्या आहेत. खानोलकरांच्या कादंबऱ्यामध्ये ज्यात वासना, विकार आणि
विकृती आलेली आहे. अशा तऱ्हेच्या काही अजगर सारख्या कादंबऱ्या, चानी सारख्या कादंबऱ्या, कोंडुरा ही मला त्यातली आवडलेली अतिशय महत्वाची अशी कादंबरी मी सांगू शकतो. किंवा कोंडुरा ही माझ्या दृष्टीनं कानोलकरांच्या ह्याच्यातली कादंबरी आहे. मागे जाऊन ऐतिहासिक कादंबऱ्या खूप मोठ्या निर्माण झाल्या, त्याच्याविषयी मी सांगा म्हणजे अगदी स्वामी असेल किंवा ययाती सारखी पौराणिक कादंबरी असेल, शिवाजी महाराजांच्या वरच्या श्रीमान योगी सारख्या कादंबऱ्या असतील, झेप झुंज वगैरे, तर एक 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 प्रवाह मागे जाणार आहोत तो आपण लक्षात घेऊ शकतो. पण ऐतिहासिक, पौराणिक आणि चरित्रात्मक कादंबऱ्या अशा झाल्या. नंतर आपण असं त्याच्या पुढे जाऊन म्हणू शकतो की इंधन सारखी कादंबरी आहे ती मी सांगितली. उशी रेग्यांचा मी उल्लेख केला की अगदी अस्तित्वाची अंतिम एकतांता दाखवणारी त्यांच्या. एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठी कवितेतली जी आधुनिकता आहे त्यामधले 3 महत्वाचे जे कवी आहेत त्यात एक पुशी रेगे आहेत, दुसरे मर्ढेकर आहेत आणि तिसरे मुक्तिबोध आहेत. पुशी रेग्यांच्या कादंबऱ्यांचा मी उल्लेख केला. मर्ढेकरांनी सुद्धा कादंबऱ्या लिहिल्या. तांबडी मातीचं ते स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस मधल्या 3 कादंबऱ्या मर्ढेकरांच्या सुद्धा आपणाला असलेल्या दिसतात. आणि तिसरे म्हणजे मी जे म्हटलं की मुक्तिबोध आहे, ते मुक्तिबोध माझी अतिशय आवडती कादंबरीकार आहे. सरहद्द, जन हे ओळतू पर्यंतची, क्षिप्रा, सरहद्द आणि जन हे ओळतू देते, या 3 कादंबऱ्यातून त्यांनी जे स्वातंत्र्याचं महात्म्य सांगितलेलं, एखादी व्यक्ती जीवनामध्ये कशी स्वतंत्र होत जाते आणि समाजाभिमुख होत जाते. त्यामुळं मुक्तिबोधांच्या कादंबऱ्या ज्या त्यामध्ये व्यक्ती आणि समष्टी यांच्या संबंधांचा आणि स्वतंत्रतेचा एक महात्म्य हे त्यांच्या या 3 कादंबऱ्यातून आले. नेमाड्यांचा उल्लेख झालेलाच आहे. नेमाड्यांचा कोसला सारखी कादंबरी ही मला अतिशय आवडली. नंतरच्याही त्यांच्या 3 कादंबऱ्या, 4 कादंबऱ्या, कादंबरी चतुष्टक आणि हिंदू ही कादंबरी. हिंदूमध्ये एक प्रचंड मोठा आवाका संबंध घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे ती कादंबरी मला सांगता येईल. किंवा याच काळामध्ये भाऊपाध्ये एक अतिशय महत्वाचे कादंबरीकार आहेत, त्यांचाही उल्लेख करायला पाहिजे की ज्यांच्यामधली वासुनाका ही सर्वांना माहिती असलेली कादंबरी आहे, पण त्यांनी वैतागवाडी, होमसिक ब्रिगेड, आणखीन डोंबाऱ्याचा खेळ. आता डोंबाऱ्याचा खेळ ही कादंबरी खरं म्हटलं ना तर ही संबंध त्या काळच्या युनियनच्या राजकारणावरची कादंबरी आहे, अतिशय महत्वाची अशी आहे. किंवा बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर ही एका अर्थानं तुम्हाला अस्तित्ववादाबद्दलची कादंबरी आहे. किंवा वैतागवाडीमध्ये मध्यमवर्गीय माणसाला महानगरात राहायला आल्यानंतर जो जागेचा प्रश्न निर्माण होतो त्या संबंधातली ती वैतागवाडी सारखी कादंबरी. त्यामुळे भाऊपाध्ये हे या काळातले मला एक अतिशय महत्वाचे कादंबरीकार वाटतात आणि ते मला आवडलेले आहेत. आता जयवंत दळवींच्या काही कादंबऱ्या अतिशय, चक्र ही त्यांची गाजलेली जी कादंबरी ती सुद्धा महत्वाची म्हणून सांगता येईल. मनोहर शहाणे हा एक अतिशय चांगला कादंबरीकार या काळामध्ये आहे आणि त्यांचे मला आवडलेले म्हणजे धाकटे आकाश, झाकोळ, देवाचा शब्द आणि पुत्र या कादंबऱ्या. त्यामध्ये एक संबंध मध्यमवर्गीय जीवनामधलं जे ताणेबाणे आहेत अत्यंत कौटुंबिक जीवनातले ते फार सुरेख रीतीनं आपणाला आलेले दिसतात. तेव्हा किरण नगरकरांची 7 सख्खम 43 सारखी कादंबरी आहे. एवी जोशी यांची काळोखाचे अंग नावाची कादंबरी आहे. अशा तऱ्हेनं तुम्हाला अनेक ज्या काळात निर्माण झालेल्या ज्या कादंबऱ्या होत्या त्या अरुण साधूंच्या तर आपल्याला अलीकडच्या नंतरच्या सिंहासन किंवा मुंबई दिनांक की ज्याच्यामध्ये फिक्शन आणि नॉन फिक्शनचं कॉम्बिनेशन, जिथं मी असं म्हटलं की वृत्तपत्र आणखीन फिक्शन यांच्यामधलं हे असलेली त्या कादंबऱ्या आहेत. आणि नंतरच्या काळात काही प्रायोगिक कादंबऱ्या झाल्या त्यांच्याबद्दल आपण स्वतंत्र बोलू शकतो. नंतर अगदी अलीकडच्या टप्प्यावर राजन गवस हे एक मला अतिशय आवडलेले कादंबरीकार, त्यांच्या कादंबऱ्या आणि रंगनाथ पठार यांच्या कादंबऱ्या या मला फार महत्वाच्या अशा वाटतात त्या काळामधल्या. आणि अगदी अलीकडच्या टप्प्यावर मी जसं म्हटलं की ही उजव्या सोंडेचा गणपती किंवा ताळेगत सारखी प्रवीण बांदेकरची कादंबरी, साधारणतः एक अशी एक रेंज सांगता येईल की ज्या मला असं वाटतात की ज्या दखल घेतल्या पाहिजेत अशा तऱ्हेच्या. कमल देसाईंच्या कादंबरीचाही मी उल्लेख केलेला आहे, काळा सूर्य आणि हात घालणारे. ह्या सगळ्या कादंबऱ्या अशा आहेत की यांनी काही ना काही नवं, वेगळं, आधुनिक आणि तुम्हाला विचार करायला लावणारं दिलं.
अशा कादंबऱ्या. म्हणून मी ऐतिहासिक कादंबरी, पौराणिक कादंबरी, चरित्रात्मक कादंबरी त्या बाजूला ठेवल्या, कारण त्यात काही नव्यानं तुम्हाला हे आहे असं वाटत नाही. पण ह्या मी जे आता उल्लेख केलेल्या कादंबऱ्या आहेत, त्या कादंबऱ्यामध्ये काही नवं तुम्हाला मिळतं, एक विचार करायला लावणार आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जगण्याची दृष्टिकोन देणार अशा तऱ्हेच्या या कादंबऱ्या आहेत असं आपण म्हणू. आणि सर 1980 पासून पुढील 3-4 दशकांच्या काळात लिहिल्या गेलेल्या मराठी कादंबऱ्यांबद्दल थोडक्यात सांगू शकाल का, आणि त्यांचे हम्म. काय वैशिष्ट्य होते असे तुम्हाला वाटते? हा म्हणजे पहिल्या या 70 ते 80च्या म्हणजे 60 ते 70च्या काळामध्ये जे लिहिलं गेलं, त्यात जे नवीन नवीन प्रयोग झाले, नवीन नवीन विषय आले, 80च्या टप्प्यावर मला असं दिसतं की खूप पुन्हा हा विस्तार झाला. म्हणजे एक प्रकारचा कादंबऱ्यांचा विस्तार झालेला दिसतो आणि त्यामध्ये आपणाला असं दिसतं की 80 ते 90च्या दशकामध्ये थोडी प्रायोगिकता कमी झाली. आणखीन 60 दशकात निर्माण झालेल्या ज्या नवीन नवीन वाटा आहेत, त्या वाटावरून चालणारे अनेक लेखक त्या काळामध्ये निर्माण झाले. म्हणजे जसं की आपण म्हणू शकतो की उत्तम बंडू तुपेची झुलवा आहे, किंवा अनिल बर्वेंची डोंगर म्हातारा झाला सारखी आहे, किंवा संजीव खांडेकरांची अशांत पर्व आहे, दीनानाथ मोरोंची रोबो आहे, आनंद पाटलांची कागूद आणि सावल्या आहे, मोहन पाटलांची पाचुंद आहे. तर अशा ह्या या काळामध्ये एक चांगल्या कादंबऱ्या निर्माण झाल्या. आणि त्यातला मोठा चांगला कादंबरीकार पुढे जो प्रस्थापित म्हणून प्रस्थापित अशा अर्थाने की ज्यानं ज्याच्या कादंबऱ्यांची दखल अतिशय गांभीर्यानं आणि व्यवस्थित घेतली पाहिजे, तेव्हा 80 ते 90च्या दशकातून पुढे गेलेला कादंबरीकार म्हणून आपण राजन गवस यांचा उल्लेख करता येईल. आणि म्हणून राजन गवसांची अगदी सुरुवातीची जरी भंडारभोग सारखी कादंबरी घेतली, त्यापासून ते अलीकडच्या काळावरची त्यांनी बळीच्या पर्यंतची कादंबरी. तर गवस एक सातत्यानं कादंबरी या वाङ्मय प्रकाराला नव्या नव्या अंगानं भिडत गेलेले आपणाला कादंबरीकार दिसतात. आणि त्यांच्या नंतर मग आपणाला मधल्या काळामध्ये श्याम मनोहरांची कळ सारखी कादंबरी ही मला सांगावीशी वाटते या 80च्या दशकामधली अतिशय. पण त्यांची खूप लोक आहेत, एक वेगळंच जीवन दर्शन घडवणारे श्याम मनोहर, आणि त्यामध्ये खूप लोक आहेत, किंवा उत्सुकतेने मी झोपलो अशा एक वेगळ्या पद्धतीच्या कादंबऱ्या त्यामध्ये आलेल्या दिसतात. त्यामुळे आपणाला या तऱ्हेच्या कादंबऱ्या या मुद्दाम सांगता येईल जी की ऐनापुरे हे आहेत. पण या काळातले मोठे कादंबरीकार जे वाढत गेलेले म्हणून आहेत ते रंगनाथ पठार यांचा उल्लेख करते. आणि रंगनाथ पठार यांनी आज तागायत सतत ग्रोथ ज्याला एखादा लेखक जसा नेमाडे आहेत त्याप्रमाणे आत्ताच्या काळामध्ये रंगनाथ पठार आहेत की ज्यांनी दिवे गेलेल्या दिवस पासून ते आत्ताच्या त्यांच्या सात पाटील कुलवृत्तांतापर्यंत अनेक अंगानं, अनेक प्रकारानं, अनेक दृष्टीनं माणसाचं आयुष्य तपासण्याचा सर्जनशील प्रयत्न केले. त्यामुळे आत्ताच्या टप्प्यावरचे मोठे कादंबरीकार म्हणून राजन गवस आणि रंगनाथ पठारे यांचा उल्लेख मला करायचा. आणि सर तुम्ही पुस्तकात असे लिहिले आहे की अजूनही मराठी कादंबरीची मध्यवर्ती धारा प्रामुख्याने रोमॅन्टिकच राहिली आहे. तर राहिलेले तर कादंबरीचे रोमॅन्टिक असणे म्हणजे काय, आणि मराठी कादंबरीची मध्यवर्ती धारा रोमॅन्टिक असणे ही तुम्हाला मराठी कादंबरीची मर्यादा आहे असे का वाटते, ते असे वाटते का? म्हणजे आता वाटतेच. मला असं म्हणायचं आहे की हे जे एक आकलन आहे जगण्याचं, म्हणजे कादंबरी ही जर जीवनातून जगण्यातून आशय द्रव्य घेत असेल तर ते आशय द्रव्य घेत असतानाची जी दृष्टी आहे त्याचे मी मगाशी उल्लेख केले की एक वास्तववादी दृष्टी असते, एक रोमॅन्टिक दृष्टी असते, अस्तित्ववादी दृष्टी असते. तर हे दृष्टिकोन किंवा हे दृष्टी आहे, तर जो जो रोमॅन्टिसिझम म्हणजे एक प्रकारचा भाबडेपणापासून ते व्यक्तिपूजनापासून ते अगदी अधिकाधिक अशा तऱ्हेचा तुम्हाला जो दृष्टिकोन वाढत गेलेला तो रोमॅन्टिक प्रकारचा दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. रोमॅन्टिकची व्याख्या सांगाल एकदा, म्हणजे रोमॅन्टिसिझमची? रोमॅन्टिसिझमची व्याख्या असं म्हणता येईल म्हणजे ज्याच्यामध्ये व्यक्तिवाद केंद्रस्थानी आहे. अगदी एका सोप्या वाक्यात मी सांगू शकेन की रोमॅन्टिसिझम आणि वास्तववाद याच्यातला फरक सांगितला की तो लक्षात, माझ्याशिवाय जग असू शकत नाही
अशी वृत्ती म्हणजे रोमॅन्टिक. आणि माझ्याशिवाय जग असू शकत, ही जी वृत्ती आहे ती म्हणजे वास्तव. तेव्हा हे जे दोन पोल्स आहेत आपले, हे व्याख्येपेक्षा या पद्धतीनं जर विचार केला की मी हा ज्याच्या केंद्रस्थानी, आणि त्यामुळं मग मी, माझं आयुष्य, माझं जगणं, मला जाणवलेलं वगैरे वगैरे, त्यामुळे माझ्याशिवाय जग असूच शकत नाही, अशा तऱ्हेचा जो एक टोकाचा व्यक्तिवाद आहे तो रोमॅन्टिसिझम मध्ये असतो. आणि माझ्याशिवाय जग असू शकतं आणि ते तशा प्रकारचं असू शकतं याचा शोध घेणं हे वास्तववादी दृष्टी आहे. म्हणून हे फरक आपणाला रोमॅन्टिसिझम आणि वास्तववादीचा फरक. हो, पण म्हणजे मराठी साहित्याची मध्यवर्ती धारा रोमॅन्टिक असण्यामागे काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? तर हे कसं आहे, एका अर्थानं मी जे म्हटलं तुम्हाला की जो वर्ग आहे प्रामुख्यानं मध्यमवर्गीय जाणीवा असणारा जो वर्ग आहे, जो ज्याला हा त्याचा मी, हा त्याचा सेल्फ ज्याला म्हणतो, तो मध्यवर्ती ठेवून जगाचा विचार करावा असावा. आणि त्यातल्या लोकांनी जे कादंबऱ्या लिहिल्या, त्यातल्या लोकांनी मध्यमवर्गीय ह्या कादंबऱ्या ज्यांनी लिहिल्या, त्यांना ह्या मी आता सांगितलं तसं बघावंसं वाटलं जगाकडे. आता मी जरी असं म्हणालो असलो ह्याच्यामध्ये, ते तरी याच्या पलीकडं ज्या कादंबऱ्यांचा उल्लेख मी आता केला, ते जे लोक आहेत ते आपणाला असं दिसतात की याच्या पलीकडे गेलेले आहेत आणि ते स्वतःच्या पलीकडे जाऊन जगण्याचा, जीवनाचा शोध घेत आहे. त्यामुळे हे विधान आता बदलत्या परिस्थितीमध्ये आणखीन म्हणजे नवनवीन येते ते लक्षात घेता आपणाला असं म्हणता येईल, एक ज्या ज्या काळात मी हा लेख लिहिला त्या काळातला तो विचार होता. पण आता आपल्याला असं दिसेल की थोडी परिस्थिती बदललेली आहे आणि अधिक व्यापक अशा तऱ्हेचं रोमॅन्टिसिझमच्या पलीकडे असलेलं वास्तव जग जे आहे. कारण कादंबरीचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती वास्तववादी असते. वास्तवातून त्याचं आशय द्रव्य येत असतं. तर हे वास्तवाचं आशय द्रव्य घेण्याची वृत्ती ही अधिक व्यापक झाली. त्यामुळे आता तुम्हाला नवीन नवीन लेखक, नवीन नवीन प्रदेशातले, नवीन नवीन भागातले, नवीन नवीन जाती जमातीतले लिहू लागले, तेव्हा ते रोमॅन्टिक राहिले नाही, ते जगण्याला भिडू लागले. आणि जगण्याला भिडू लागल्यामुळं त्यांची वृत्ती रोमॅन्टिसिझमच्या पलीकडे गेली. तर तुम्ही पुस्तकात असे एक मत मांडले की जीवनाच्या कितीतरी अंगांना अजून मराठी कादंबरीने स्पर्श केलेला नाही. हम्म. तर आता तुम्ही एवढ्या कादंबऱ्यांची नावं घेतली, त्याच्यात बऱ्यापैकी अनुभव म्हणजे चित्रित झालेलेच आहेत. तुम्हाला असं का हम्म. वाटतं की अजूनही जीवनाच्या कितीतरी अंगांना मराठी कादंबरीने स्पर्श केला नाही? तर हे विधान आता मर्यादित अर्थानं आपण घेऊ. अनेक अंगांना जीवनाच्या आता ते नवीन कादंबरीकार स्पर्श करू लागलेले आहेत, हे आपण मान्य करू. पण जे एक म्हणजे यातून जी निर्माण झालेली आपली कादंबरी आहे ना, ती एका अर्थानं गुड नॉव्हेल आहे, चांगली कादंबरी. चांगली कादंबरी. पण ग्रेट होण्यासाठी म्हणजे मोठी कादंबरी होण्यासाठी, जशी की आता ती नेमाड्यांच्या हिंदूमध्ये तिची विजय दिसतात किंवा सात पाटील फुलवृत्तनंद, तर ती नुसती एक मर्यादित विश्वाची असून चालत. तिला जे अनेक पाटे आहेत, तिला जे अनेक प्रवाह आहेत, तिच्यामध्ये जे अनेक परिमाणं आहेत, ती सगळी घेऊन बरं वाईट संबंध जगणं हे ज्याच्यातून उभा राहिलं पाहिजे, तर महाश्वेता देवींच्यासारखी बंगाली कादंबरी किंवा शिवराम कारंतांच्या सारखा कानडी कादंबरीकार यांच्याशी जर आपण तुलना केली, तर आपल्याला असं दिसतं की अजून सुद्धा चांगल्या कादंबऱ्या मराठीमध्ये लिहिल्या जाऊ लागल्या, तरी मोठा ग्रेट ज्याला म्हणते ते लिहिण्याचा आवाका हा काही दिसू लागला तरी पूर्णपणे आपल्याला, तर अनेक क्षेत्र आहेत अशी. विज्ञान, तंत्रज्ञान, बदलतं विश्व, त्या विश्वानं निर्माण केलेले अनेक तात्विक प्रश्न, त्याच्यातून होणारी प्रचंड प्रकारची घालमेल, ह्या सगळ्या घालमेलीला आपल्या आवाक्यामध्ये घेणं आणि त्याच्यातून कादंबरी निर्माण हे जी वेगवेगळी नवीन क्षेत्र आता येऊ लागली, त्या क्षेत्रांना आपल्या आवाक्यामध्ये, कादंबरीला काहीच वर्ज नाही, तर ही सगळी क्षेत्र आपल्यामध्ये घेतल्यानंतर आपणाला जो एक मोठा असा लेखन होईल, ते अजून मोठ्या, म्हणून तुम्हाला त्याची संख्या अगदी मर्यादित दिसते. म्हणजे पृष्ठसंख्येच्या दृष्टीने मी म्हणत नाही की 700 पानी कादंबरी आहे आणि 800 पानी कादंबरी, अवाका
त्याचा जो आवाका आहे आणि तो आवाका हा असा व्यापक स्वरूपाचा अनेक अंगानं जाणारा असा आवाका असलेले कादंबरीकार आता नव्या पिढीतले, नव्या काळातले, वेगवेगळ्या भागातले चांगले कादंबरीकार चांगल्या कादंबऱ्या लिहू लागलेले, त्याबद्दल शंका नाही. पण आता समजा ह्या ग्रामीण भागात आलेले लेखक आहेत, आता आपण असं म्हणू की आताच्या तऱ्हेचा संबंध परिसर बदलू लागलेला आहे त्या नव्वदोत्तर कालखंड. तर त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की आजवरची समीकरणं सगळी बदलली, आजवरच्या आयडियॉलॉजीजना कुठेतरी धक्के बसू लागले, आजवरचं राजकारण सगळं वेगळं होऊ लागलं. आता हे सगळं कसं घ्यायचं, आपण घेतलंय का आपण? तर ते घेतलेलं आपल्याला दिसत आणि त्यामुळे ते जेव्हा आपण लक्षात घेऊ, विशेषतः नव्वदोत्तर कालखंडाचा जो कालखंड, या कालखंडामधल्या ह्या ही जी परिस्थिती आहे, हे जे वास्तव आहे, म्हणजे ज्यातला सेल्फ म्हणजे स्व, ज्यातला स्वेतर म्हणजे दुसरा, ज्यातला एकंदर आयडेंटिटीचा प्रश्न म्हणजे स्वतःची ओळख. हे एक मी नेहमी म्हणतो की एकेकाळी कसं होतं की स्वतःची आयडेंटिटी काय आहे, ओळख काय आहे सांगता येणं सोपं. श्याम मनोहरांच्या एका कादंबरीचं नाव 100 मी आहे. का 100 मी? तर माझ्या एकामध्ये 100 मी आहे, त्यातला कुठला मी ऑथेंटिक आणि कुठला मी अनऑथेंटिक हे ठरवता येऊ नये इतकी ती गुंतागुंत आहे, असं मनोहरांच्या कादंबरीवरनं त्या शीर्षकातनं आपण म्हणू. तर हे जे घडलेलं आहे, म्हणजे माझा स्व हा नेमका ऑथेंटिक कुठला, माझी ओळख नेमकी ऑथेंटिक कुठली, माझ्या एकूण मी आणि भोवतीचा परिसर याचं नेमकं रिलेशन आता काय आहे. ज्या तऱ्हेच्या व्यवस्था माझ्या अंगावर पडू लागले, त्या व्यवस्थेमध्ये माझं नेमकं काय होतं आहे, असे सगळे नवे प्रश्न आहेत. हे सगळे नवे प्रश्न हे आता जो कादंबरीकार अंगावर घेईल आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करेल, तर त्याच्या कादंबरीला एक वेगळं नवं आणि मोठं वळण येईल, असं मला